सरकारी नोकरी म्हणजे सध्याच्या काळामध्ये सोन्याचं अंड म्हणतात. काय म्हणतात? सोन्याचं अंड. लक्षात आहे का? त्याला मान आहे, सन्मान आहे. सगळ्यात मोठी गोष्ट सरकारी नोकरी आहे म्हणले की कुणी बी मुलगी द्यायला तयार होते, लग्न बी होते बिचाऱ्याचं लवकर. अलग लक्षात. हा, म्हणजे त्यांना वाटते की सरकारी नोकरदाराला मुलगी दिली म्हणजे त्याची मुलगी कशी आहे? सुखात आहे, आनंदात आहे, तिला काम करायची जास्त गरज नाही. पण बाबांनो, तुम्ही तुमच्या मुलीला आळशी बनवा लाव. काय बनवा लाव? आळशी. बरं, उद्या तुमची मुलगी आळशी झाली तर उद्या त्यांची लेकरं बी पुन्हा काय होणार आहेत रे? आळशीच होणार आहेत. आणि उद्या पुन्हा त्यांनी आळशी झाली म्हणजे त्यांना नोकरी लागणार आहेत का? नाही. पुन्हा त्यांना मुलगी कोण देणार आहे का? नाही देणार. म्हणजे पुन्हा विचार करायची वेळ. बरं, तसं म्हणाय गेलं तर पुन्हा काय म्हणतील माहिती आहे का मुलीचे वडील? ते आमचं आम्ही बघू. बरोबर आहे, ते आमचं आम्ही बघू, द्यायचे नाही द्यायचे, कोणी दिल नाही दिलं, आम्ही कुठून बी आणून शोधून त्या ठिकाणी लग्न लावू. बरं, तुम्ही त्या ठिकाणी अशा आळशी माणसाला जर एखाद्या मुलीचं लग्न लावून देत असाल तर त्या मुलीचं वाटोळ करायला लावतो तुम्हीच. बरोबर आहे. आता हे ऐकणारे म्हणतील पुन्हा अजून सर लय बोलू नका, तुमचं व्हायचं बाकी आहे अजून.